पुण्यामधील गुरुजी तालीम गणेश मंडळाचा गणपती हा पुण्यामधील मानाचा तिसरा गणपती. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गुरुजी तालीम गणेश मंडळाचं पुण्याच्या गणेशोत्सवामधील महत्त्व अनन्यसाधारण आहे. सन 1887 मध्ये भिकू शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख लालाभाई आणि रुस्तुमभाई नालबंद यांनी या गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा गणपती आजही 30 प्रतिमा कायम राखून आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. न्यूज अँकरच्या माझा लाडका बाप्पा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अर्थातच आता आपण आलेलो आहोत पुण्यामधील तिसऱ्या मानाच्या गणपतीच्या मंडळामध्ये भेट देण्यासाठी. आताच आपण माझ्या मागे पाहू शकता सुंदर अशी मूर्ती आणि ही मूर्ती आहे ती म्हणजे गुरुजी तालीम या मंडळाची मानाचा तिसरा गणपती या ठिकाणी आहे. आणि ह्या मंडळाबद्दल, ह्या मूर्तीबद्दल आपण अधिकाधिक माहिती या मंडळाचे उत्सव प्रमुख यांच्याकडून जाणून घेणार आहोत. हार्दिक परदेशी आपल्यासोबत आहेत. सर, न्यूज अँकरमध्ये तुमचं स्वागत आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ह्या मंडळाकडे बघितलं तर अनेक वर्षानुवर्ष तुम्ही गणेशोत्सव साजरा करताय. काय माहिती द्यायला मंडळ? गुरुजी तालीम मंडळाची स्थापना ही लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्या अगोदरच 1887 साली तालमीत गणपती बसवला जायचा. त्यावेळेस तालमीतले जे मल्ल होते, वस्ताद होते, शेख हशम वल्लभ, लालाबाई, रुस्तमबाई, भिकू पांडुरंग शिंदे यांनी गणपतीची स्थापना तालमीत केली होती. प्रथम तालमीत गणेशोत्सव साजरा व्हायचा. नंतर मग नानासाहेब खाजगीवाले यांना सार्वजनिक स्वरूप घेऊन लक्ष्मी रोडला गणेशोत्सव साजरा व्हायला चालू झाला. पूर्वीच्या काळात गणपतीची मूर्ती पैलवान स्वरूपाची उभी अशी गदा घेऊन मूर्ती असायची. आजपासून एक 50 ते 55 वर्षांपूर्वी मंडळाचे त्या काळातले अध्यक्ष श्यामसिंग परदेशी हे त्यावेळेस नगरसेवकही होते. त्यांनी आपल्या पाण्याला जे प्रदूषण होतं हे होतं ते सगळं टाळण्यासाठी शाडू मातीची एक परमनंट मूर्ती बनवली, जी मुष्कावर आरूढ असणारी बाल स्वरूपातली पैलवानी अशी मूर्ती त्यांनी बनवली. त्यानंतर मग एक 12 ते 13 वर्षापूर्वी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण श्यामसिंग परदेशी यांनी फायबर ग्लास मध्ये बनवली, कारण की शाडू मातीच्या मूर्तीला उत्सवात ट्रॅक न्यायला पाहिजे. तर त्यामुळे अशी मूर्ती ही तयार झाली. म्हणून हिंदू मुस्लिम म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही वस्त्यांनी मिळून गणपतीची स्थापना केल्याच्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून मानलं जातं. आजही मंडळात मुस्लिमही कार्यकर्ते, हिंदू प्रत्येक समाजातले कार्यकर्ते, मुस्लिम कार्यकर्ते 2-3 कुटुंब आहेत मुस्लिम, सगळे एकत्र येऊन आम्ही दरवर्षी उत्सव साजरा करतो. अजून काय काय सामाजिक कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून केले जातात? वर्षभर जे गरजू खेळाडू असतात, गरजू विद्यार्थी असतात, त्यांना आर्थिक मदत मंडळातर्फे केली जाते. जेव्हा केव्हा पण कुठलंही ससून रुग्णालय असेल, कुठल्याही रुग्णालयाला रक्ताची गरज पडते, तुटवडा जाणवतो, त्याच मंडळातले कार्यकर्ते तिथं जाऊन वेगळं असं कुठलं शिबिर घेत नाही, पण जेव्हा पण गरज पडते तेव्हा आपल्या मंडळातले 5-10 कार्यकर्ते जाऊन रक्तदान करत असतात. आता मिरवणुकीमध्ये जेव्हा विसर्जनासाठी तुम्ही निघाल तेव्हा तिसऱ्या मानाचा गणपती तिसऱ्या रंगीत असणार आहे. कशा पद्धतीने मिरवणूक असणार आहे, काय पारंपरिक स्वप्नील सरपाळे व सुभाष सरपाळे यांनी बनवलेल्या फुलांच्या रथामध्ये गणपती बाप्पाची मिरवणूक निघणार आहे. जयंत नगरकर यांचं नगारा वादन असेल, शिव नादगम ढोलताशा पथक आणि अजून ढोलताशा पथकांचा त्यात समावेश असेल. आणि ऑर्गॅनिक गुलाल म्हणजे जी ओळख आहे आमची, गुलालाचं प्रतीक म्हणून आपल्या गुरुतारी तर यावर्षी आपण ऑर्गॅनिक गुलालाची व्यवस्था केलेली, ऑर्डर दिलेली आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास त्यामुळे होणार नाही आणि गुलाबाच्या मुक्त उधळण करत गणपतीची मिरवणूक उत्साह देईल. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल. आणि आपण आता दर्शन घेतलेलं आहे ते मानाचे या तिसऱ्या गणपती बाप्पाचं, गुरुजी तालीम ह्या गणपती बाप्पाचं. आणि याच्यानंतर आपण मानाचा 4था गणपती आहे त्या ठिकाणी जाऊन त्याचं देखील दर्शन घेणार आहोत. त्यासाठी पाहत राहा न्यूज अँकर. पुण्यामधील मानाचा 4था गणपती असलेला तुळशीबाग गणपती आकर्षक आणि भव्य मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. श्री तुळशीबाग गणपती मंडळाची स्थापना 1901 मध्ये करण्यात आली. DS खटावकर यांनी 1975 साली फायबर ग्लास वापरून गणेशाची कायमस्वरूपी मूर्ती तयार केली. त्यामुळे प्रथम फायबरच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्याचा मान तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला जातो. आपण आता आलेलो आहोत पुण्यामधील मानाच्या 4थ्या गणपती बाप्पाच्या इथे. अर्थातच आपण आलेलो आहोत तुळशीबागच्या गणपती बाप्पाच्या इथे. आपण पाहतोय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते.
पूर्ण चांदीची आभूषणं ह्या गणपती बाप्पाला घालण्यात आलेली असतात। मोठी मूर्ती आहे आणि संपूर्ण मूर्ती ही चांदीच्या माध्यमातून या ठिकाणी सजवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच या मंदिराची काय इतिहास आहे, काय परंपरा आहे, कशा पद्धतीने हे मंडळ काम करते, कारण मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी ह्या मंदिराच्या ह्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। त्यामुळे ह्या मंदिराची एकूणच ह्या गणपती बाप्पाची काय ख्याती आहे याबद्दल आपण अधिकच माहिती जाणून घेणार आहोत। मांडवाचं यावेळेस आपलं 124वं वर्ष आहे आणि आपला सगळ्यांना माहिती आहे आपला मानाचा 4था गणपती आहे। लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या गणपती 5 गणपतीपैकी आपलं 4थं स्थान आहे आणि आपल्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे 14 फुटी मूर्ती। पुण्यात नाही, महाराष्ट्रात पण एवढी मोठी कुठे मूर्ती नाही चांगली आणि सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे। नंतर आपल्या गणपतीला जवळजवळ 150-200 किलो चांदी आहे आणि यावर्षी मंडळाने ओरिसा येथील जगन्नाथपुरी हा देखावा सादर केलेला आहे। आता गेली 4 वर्ष झाली आपण मागच्या वर्षी महाकाल केला होता, त्याच्या आधी राजवाडा केला होता। दरवर्षी वेगवेगळे असे उपक्रम करतो आपण आणि यावेळेस कसं केलंय, जगन्नाथवरून 4 गुरुजी आपण आणलेले आहेत। सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून संध्याकाळी 9-9:30 पर्यंत त्यांच्या हातनं तासा दीड तासांनी आरती होती आणि तिथं तसा 56 भोग लागले जातात, इथं 56 भोग लावतो आपण आणि दिवसभर गुरुजी असं येतं, प्रार्थना, आरती, नंतर सकाळी मंत्रपठण होतं, संध्याकाळी भजन कीर्तन होतात। ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे आपले प्राध्यापक DS खटावकर सर होते ना, त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव सुप्रसिद्ध शिल्पकार श्री विवेक खटावकर सरांनी बनवलेली आहे। ती 1984 साली त्यांचं JD आर्ट मध्ये शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पहिली मूर्ती ही बनवली आहे, फायबर ग्लासची बनवलेली आहे। ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे आपले प्राध्यापक DS खटावकर सर होते ना, त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव सुप्रसिद्ध शिल्पकार श्री विवेक खटावकर सरांनी बनवलेली आहे। ती 1984 साली त्यांचं JD आर्ट मध्ये शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पहिली मूर्ती ही बनवली आहे, फायबर ग्लासची बनवलेली आहे। मानाचा 4था गणपती म्हणजे तुळशीबागचा गणपती आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण गणपती बाप्पाबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे। पुण्यामध्ये जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे देखावा आणि तुळशीबागच्या गणपती बाप्पाच्या इथे या ठिकाणी जगन्नाथपुरीचं मंदिर साकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय जगन्नाथपुरीमध्ये ज्या पद्धतीने मूर्त्या आहेत त्या पद्धतीच्या मूर्त्या या ठिकाणी साकारल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ते 36 भोग जगन्नाथाला या ठिकाणी दिले जातात, ते देखील या ठिकाणी दिले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण अधिक माहिती याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सर उत्सव प्रमुख आहेत। सर काय सांगाल, जगन्नाथपुरीचं या ठिकाणी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे, एक कसं ही संकल्पना सुचली आणि कशा पद्धतीने काम? तसं आपण दरवेळेस काय वेगवेगळे देखावे दाखवण्यामध्ये आपल्याला मंडळाचा पाखंड आहे। आता कसं यावर्षी नवीन कल्पना काय करायची, आमचे 4-6 महिने पहिले आधी एक टीम असते आमची, अध्यक्ष उपाध्यक्ष विकास पवार, नितीन पंडित झाले, विनय कदम झाले, बाकी सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं यावेळेस काय करायचं। सुभाष शेठ सरपाल आहेत ना आपले फ्लावरवाले, त्यांच्या मदतीने ते आर्टिस्ट आहेत, डेकोरेटर आहेत, त्यांनी सांगितलं मसून ठरवलं आम्ही की यावेळेस आपण जगन्नाथपुरी करू। त्याप्रमाणे इथं जगन्नाथ महाराज, बलभद्र आणि सुभद्रा देवी या ठिकाणचे इथं जसे प्रतिकृती आहे सेम प्रतिकृती इथं बनवली। आता तुम्ही दरवाजा पाहता इथं दरवाजाचा सेम केला, मंदिर सेम प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकूणच जगन्नाथपुरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा केली जाते, इथे देखील तशाच पद्धतीने पूजा अर्चा सेम तिथल्या प्रकारे इथं आपण तिथले 4 गुरुजी इथं आपण त्यांना इथं बोलून घेतलेले, त्यांची इथं राहायची व्यवस्था केलेली आहे। बरोबर ते पहाटे 6 वाजता एक आरती करतात, संध्याकाळी दुपारी 12:30-1ला आरती करतात, संध्याकाळी परत 6-7ला आरती करतात आणि त्याप्रमाणे दिवसभर त्यांचे षोडोपचार चालू असतात। नंतर तुम्ही आता बघा तिथं 56 भोग आपण लावलेले आहेत आणि या 56 भोगच्या ह्याच्यामध्ये आपण नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भाविकांना पूर्ण वाटून टाकतो।
नक्कीच जसं की आपण पाहिलेलं आहे तुळशीबागच्या गणपती बाप्पाचे ते जगन्नाथपुरीचं या ठिकाणी प्रतिकृती साकारण्यात आणि ते बघण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक देखील या ठिकाणी येत आहेत। गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर मंडळी हा झाला पुण्यामधील मानाचा 4था गणपती, 5वा गणपती आणि त्याचबरोबर इतर देखील गणपती आपण न्यूज अनकटच्या माध्यमातून पाहणारच आहोत। पुण्यामधील गणेशोत्सवामधील मानाच्या गणपतींपैकी केसरीवाड्यामधील गणपती हा मानाचा 5वा गणपती आहे। केसरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून केसरीवाड्यात 1894 सालपासून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यावेळेला विंचुरकर वाड्यामध्ये राहत होते। त्यानंतर 1905 पासून केसरीवाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला। लोकमान्य टिळकांची व्याख्याने देखील तेथे होत असत। केसरी वाड्यामधील गणपतीची मिरवणूक आजही पालखी म्हणून काढण्याची परंपरा जपली जाते। केसरीवाडा गणपतीची मूर्ती कायमस्वरूपी चांदीची असून त्यांची स्थापना 10 वर्षांपूर्वी करण्यात आली। ती ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे घडवण्यात आली आहे। या मूर्तीला 6 हात आहेत। मूर्तीच्या एका हातामध्ये मोदक असून दुसरा हात आशीर्वाद देतो। अन्य हातांमध्ये एका हातात परशु, पाशांकुश, एका हातामध्ये चंद्र आणि एका हातामध्ये हस्तदंत आहे। पुन्हा गाडगे ज्वेलर्सने ही मूर्ती घडवली। त्या मूर्तीसमोर मातीची उत्सव मूर्ती बनवली जाते आणि बसवली जाते। दरवर्षी गोखले हे पुण्यामधील मूर्तिकार ही मूर्ती घडवत असतात। इंग्रजांच्या जाचापासून देशाला स्वतंत्र करण्यासाठी जेव्हा स्वतंत्र लढा उभारला जात होता त्यावेळेला सर्व जनतेने एकत्र यावं या हेतूने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली आणि ज्या गणेशोत्सवाची सुरुवात केली होती त्या केसरीवाड्याच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपण आता आलेलो आहोत। हा केसरीवाड्यातील गणपती म्हणजेच पुण्यामधील मानाचा 5वा गणपती आहे। या ठिकाणी आपण त्यांचं दर्शन घेतलेलं आहे। त्याचबरोबर संपूर्ण इतिहास आपण जाणून घेतलेला आहे कशा पद्धतीने आणि कधीपासून केसरीवाड्यामध्ये ह्या गणपती बाप्पाची उत्सवाची सुरुवात झालेली आहे, कशा पद्धतीने उत्सव साजरा केला जातो, मूर्तीचं काय वैशिष्ट्य आहे, संपूर्ण गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहे। आताही आपण पाहतोय की मागे लोकमान्य टिळकांची मूर्ती आहे, त्याचबरोबर पुढे चांदीची कायमस्वरूपी ही मूर्ती भुज असलेली ही मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे आणि प्रामुख्याने ज्ञानेश्वरीतील गणपती बाप्पाच्या वर्णनानुसार ही गणपतीची मूर्ती या ठिकाणी असल्याचं बोललं जाते। त्याचबरोबर पुढे जी मूर्ती आहे ती पूजेची मूर्ती आहे, गणपतीच्या निमित्ताने स्थापन करण्यात आलेली मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीचं दरवेळेला विसर्जन देखील केलं होतं आणि विसर्जनची मिरवणूक आहे ती पारंपरिक पद्धतीने सुरू होते। पालखीमधून गणपती विसर्जनाची मिरवणूक या ठिकाणी काढली जाते आणि पूर्ण पारंपरिक पद्धतीने पुण्यामधील 5ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं आणि आपण आता ह्या 5ही पुण्यामधील गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे। न्यूज अनकटच्या माध्यमातून आपण गणपती बाप्पांचं दर्शन या ठिकाणी घेतलंय। पुण्यामधील इतर जे गणपती बाप्पा आहेत, आकर्षक देखावे आहेत, ह्यांचं देखील आम्ही तुम्हाला दर्शन घडवणार आहोत। ते देखावे देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। त्यासाठी पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।